हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाइनाइट फोर्स. न्यूटनची थेरी काय म्हणते की युनिव्हर्समधील कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये एखादा फोर्स असतो, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स. ॲझ्युम दिस इज अ mass of object m1 and this is the mass of second object m2 which are separated by distance r. याच्यामध्ये काही ना काही फोर्स आहे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ काय म्हणतो याच्यामध्ये, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास ऑफ टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट्स. काय प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनवर्सली प्रपोर्शनल टू the square of distance between them. So F is directly proportional to m1 and to m2 and F is inversely proportional to the r square. That is F is directly proportional to m1 into m2 by r square. तर proportionality आपल्याला इथं रिमूव्ह करायचे आहे. तर या ठिकाणी G यूज करूया. F is equal to G into m1 into m2 by r square. What is G? G काय आहे हे आपण पुढे पाहूया. So G is denoted as a universal gravitational constant or it is also called as a proportionality constant. तर SI युनिट काय हे पाहूया आपण. SI युनिट ऑफ G universal gravitational constant is Newton meter square per kg square. तर अख्ख्या युनिट्समध्ये G ची व्हॅल्यू हे एक कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे 6.673 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Note, if mass of one of the object between them is increased by 2, then force also increased by 2. तर याच्यामध्ये काय म्हणले की जर एखाद्या दोन ऑब्जेक्टमध्ये जर एखादा मास जर 2 ने इन्क्रीज केलं तर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पण 2 ने इन्क्रीज होतो. हे कसं पाहूया. कारण की युनिव्हर्सल लॉच्या फॉर्म्युलानुसार जो फोर्स आहे तो मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये इफ एखादा जर इन्क्रीज झाला तर दुसरा अल्सो इन्क्रीज होतो. म्हणजेच जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास 2 ने इन्क्रीज झालं तर फोर्स अल्सो 2 ने इन्क्रीज होतो. तर सेकंड, इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज इन्क्रीज्ड बाय 2 देन फोर्स डिक्रीज्ड बाय 4. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की जर याचा डिस्टन्स जो दोन ऑब्जेक्टमधला डिस्टन्स असतो तो जर 2 ने इन्क्रीज झाला तर त्याचा फोर्स आहे तो 4 ने कमी होतो. तर इनव्हर्सली प्रोपोर्शनमध्ये एखाद्या साईड जर 2 ने वाढली तर दुसरी साईड 2 ने कमी होते. पण इथं काय 2 स्क्वेअर आर डिस्टन्सचा स्क्वेअर असल्यामुळे रेडियस म्हणजे डिस्टन्स 2 ने इन्क्रीज झाल्यामुळे फोर्स आहे तो 4 ने कमी झालेला आहे. F is equal to G into m1 m2 by r square. हा जो आहे तो न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे. तर का असा प्रश्न आहे की न्यूटनने F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर हेच का घेतलं, कारण डिस्टन्सचा इनव्हर्स का घेतला हे आपण पाहूया पुढे. If a planet is revolving around the sun in circular orbit in uniform circular motion, then centripetal force acting on the planet towards the center. हा एक प्लॅनेट यम मासचा प्लॅनेट आहे. तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर ऑर्बिट मध्ये 1 रिव्होल्यूशन केलेला आहे आणि त्याच्या सेंटरकडे सेंट्रिफ्युगल फोर्स तो ऍक्ट होतो. M is the mass of a planet, V is the speed of a planet and R is the distance between planet and a sun. तर या प्लॅनेटला 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी तो 1 रिव्होल्यूशन कंप्लीट केल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला जातो तो म्हणजे पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. पेरिमीटर ऑफ ऑर्बिट म्हणजे काय, पेरिमीटर ऑफ अ सर्कल, दॅट इज अ 2πr. आणि 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो तो म्हणजे कॅपिटल T. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, F इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. याला आपण एक इक्वेशन नंबर 1 देऊया. मला स्पीडचा फॉर्म्युला तर माहित आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन डिवाइडेड बाय टाइम टेकन बाय अ प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन. स्पीड is noted as a v is equal to distance traveled by a planet in 1 revolution is 2πr divided by time taken for 1 revolution is a t. आता इथे आपल्याला v ची व्हॅल्यू मिळाली आहे. तर अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 F is equal to mv स्क्वेअर बाय r. हा जो फॉर्म्युला आहे तो सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे.
तर या ठिकाणी व्हीची जी पूर्ण होल व्हॅल्यू आहे ते या ठिकाणी ठेवूया. तर चला, एफ इज इक्वल टू यम, व्ही इज 2πr/t याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर एफ इज इक्वल टू यम 2 × 2 2चा वर्ग 4 पायचा स्क्वेअर आरचा स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर बाय आर. R1 गेट कॅन्सल. तर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर डिवाइड बाय टी स्क्वेअर. तर अप साइड अँड डाऊन साइड आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करूया. आर गेट कॅन्सल केलं काही उरत नाही. आर स्क्वेअर कॅन्सल केल्यानंतर काय उरत नाही. तर काहीच याचा या फॉर्ममध्ये काहीच फरक पडत नाही. तर मल्टिप्लाय करूया. तर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर टी स्क्वेअर. एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर टी क्यूब. तर अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, केप्लरचा थर्ड लॉ काय म्हणतो, टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू के. तर यामध्ये बघा टी स्क्वेअर बाय आर क्यूब बाय टी स्क्वेअर. तर त्यामध्ये 1/k असा येतो. तर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर के. तर यामध्ये हे जे संपूर्ण आहे हे कॉन्स्टंट आहे. तर एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. Thus, Newton concluded that the centripetal force acting on the planet and is responsible for its circular motion must be inversely proportional to the square of distance between planet and sun.